बेदम मारहाण केल्याचे शरीरावर स्पष्ट व्रण। शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर। वैष्णवीचा हुंड्यासाठी जाच होत असल्याचा आरोप। वैष्णवीची सासू, नवरा, नणंद अटकेत तर दीर आणि सासरे राजेंद्र हगवणे यांचा शोध सुरू। राजेंद्र हगवणेला अजून अटक का नाही? हगवणे कुटुंबियांकडून माझ्या मुलीचा छळ। वैष्णवीच्या आईवडिलांचा गंभीर आरोप। वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी। अजित पवारांनी लग्नात फॉर्च्युनर कार पाहून ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिली असं हगवणेंना विचारलं होतं। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांची माहिती। वैष्णवी हगवणेची मृत्यूपूर्वी तिच्या मैत्रिणीसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल। लग्न करून चूक केली, ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवीकडून उल्लेख। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। विधिमंडळ अंदाज समितीतील आमदारांसाठी धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृहात 5 कोटी ठेवले। माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप। प्रशासनाकडून पैसे ठेवलेल्या खोलीत तपासणी सुरू। विकास कामांमधील भ्रष्टाचारात अधिकाऱ्यांचा असलेला सहभाग दाबण्यासाठी आमदारांना मलिदा। शिंदेंच्या शिवसेनेचे अर्जुन खोतकर समितीचे अध्यक्ष। विधिमंडळ समितीसाठी 5 कोटींच्या आरोपांवरून राऊतांचा निशाणा। चीनचं षडयंत्र दाखवणाऱ्या 4 मोठ्या हालचाली। पाकच्या खैबर पख्तूनख्वामध्ये चीन धरण बांधून देणार। पाकला तातडीनं J-35A फायटर प्लेन देणार तर बांगलादेशमध्ये भारताच्या सीमेजवळ एअरबेस तयार करणार। खराब हवामानामुळे दिल्लीवरून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग। विमानावर वीज कोसळल्यानं नुकसान झाल्याची शक्यता। प्रवासी थोडक्यात बचावले। विमान इंडिगो कंपनीचं असल्याची माहिती। पुणे, सातारा, धाराशिव, अकोला, रायगडसह राज्यभरात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला नदीचं रूप तर अनेक भागातील घरांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्याच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका। आंबा, केळी, डाळिंबासह कांद्याची पिकं जमीनदोस्त। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। सरकारकडे भरपाईची मागणी। जानेवारीपासून राज्यभरात कोरोनाची 136 प्रकरणं। मुंबईत 126 कोरोना रुग्णांची नोंद। पुण्यात 1, नागपूरमध्ये 6 तर कोल्हापूर जिल्ह्यात 3 कोरोनाची लागण। दिल्लीवर 59 धावांनी मात करत मुंबईची प्ले-ऑफमध्ये एंट्री। गुजरात, बंगळुरू आणि पंजाब नंतर आता मुंबई प्ले-ऑफसाठी पात्र। 29 मे पासून IPLचे प्ले-ऑफचे सामने।